हॅलो गाईज, आय एम वेदिका. वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत जटाई अर्थला भेट देण्यासाठी. इतकं मोठं ते जटायू अर्थ आहे ते मला रीलमध्ये दिसत होतं, तर आता साक्षात मला ते समोर बघायची एक्साइटमेंटच माझी काही वेगळीच होती. चेकिंग केली. तिथे जाण्यासाठी 2 ऑप्शन्स आहे. एक तर तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता, नाहीतर मग रोपवेने जाऊ शकता. तर रोपवेने आम्ही जायचं ठरवलं, कारण की सगळ्यांचा आमचा चौघांचा जो एक्सपिरियन्स होता हा फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता रोपवेने जाण्यासाठी. रोपवे आला आमचा येल्लो कलरचा. हा रोपवेचे केबल्स कार होती. खूप छान वाटत होतं, पण मनामध्ये भीती पण वाटत होती की ना बाबा हे वरती जातं की नाही, की काय होतं आहे की काय नाही. पण छान वाटलं. पण एक 10 मिनटाचा प्रवास होता. ते जे अंतर आहे ते 350 फूट असं खोली आहे त्याची. इतकं म्हणजे ते उंचावरती बनवलेलं आहे. फायनली आम्हाला तो जटायू अर्थ आमचा दिसला की बाबा आलं फायनली. तर महेश तर ना कुठेही घाबरत नाही, तो फुल एन्जॉय करतो. त्यालासुद्धा आहे ना ते आतमध्ये बसूनसुद्धा त्याला काही वाटत नव्हतं. छान असा एक्सपिरियन्स होता, मस्त वाटलं. फायनली आम्ही वरती आलो. वरती आल्यावरती इतकं मोठं हा जटायू अर्चचा शिल्प आहे. हा जगातील पहिलं पक्षी शिल्प आहे, जे इतकं मोठं 200 फूट लांब असं हे शिल्प उभारलेलं आहे. रामायण काळामध्ये जेव्हा सीताला अपहरण करून जेव्हा रावण तिथून श्रीलंकेच्या दिशेने घेऊन जात होता, तेव्हा तिथे ह्या ज्या पक्षीचं आहे ना पंख पडलं होतं. तर त्या कथेवरती आधारित हे एवढं मोठं असं शिल्प इथे उभं केलेलं आहे. हे पूर्ण जे बांधकाम आहे ते सगळं दगडाचं आहे आणि इतकं सुंदर त्यांनी ते बनवले. त्याचे पंख वगैरे इतके रेखीव असे होते. खूप छान वाटत होतं वरती. आणि वरून जो व्ह्यू होता, अख्खं 360 व्ह्यू आम्हाला दिसत होता. समोरच आहे ना श्रीरामाचं मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि श्रीरामाचे तिथे आहे ना फूटप्रिंट पण आहे. तर इतका मोठा म्हणजे श्रीरामाची ती प्रतिमाच तेव्हा किती मोठी असेल त्या पायावरनं दिसून येते. हा जो आहे पूर्ण पायाचा ठसा तो श्रीरामाचा आहे. परत नंतर मग आम्ही छान छान फोटोज काढून आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्ही पण नक्की विजिट द्या. थँक्यू.